शिवपुराणानुसार पौर्णिमेचे अत्यंत प्रभावी 10 उपाय. नंबर 1. शास्त्रानुसार पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 असतात. जर आपण 12ही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची कृपा सदैव टिकून राहते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचं नैवेद्य दाखवायचं आहे. म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता. तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. नंबर 2. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते. म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहेत आणि दिवा लावायचा आहे. मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहेत की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू देत. तू आमच्या घरी ये म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचे आहेत. चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्राची किरणे त्या खीरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींनी ग्रहण करायचा आहे. याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात. नंबर 3. पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानाचे तोरण लावायचे आहेत. ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजावर उंबरठ्यावर हळदीचे लेपन लावायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते. नंबर 4. पौर्णिमेच्या रात्री घरात महालक्ष्मी सोबत विष्णूची देखील पूजा करावी. पूजा एखाद्या ब्राह्मणाकडून केली तर जास्त योग्य फळ मिळतात. नंबर 5. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या हनुमानाच्या मंदिरात हनुमानाच्या समोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा किंवा हनुमान चालीसाचा पाठ करावा. नंबर 6. जर तुम्हाला तुमचे दाम्पत्य जीवन जन्मभर प्रेमपूर्वक ठेवायचे असेल तर कधीही पौर्णिमा आणि अमावस्येच्या दिवशी शारीरिक संबंध नाही ठेवायला पाहिजे. नंबर 7. प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री 15 ते 20 मिनिट चंद्राकडे एकटक लावून बघितल्याने जातकाच्या डोळ्याची ज्योत वाढते. नंबर 8. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी मुख्य दारावर आंब्याच्या पानांनी तयार तोरण लावल्याने घरातील वातावरणात शुभता येते. नंबर 9. प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी सकाळी हळदीत थोडे पाणी घालून घरातील मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक काढायला पाहिजे. नंबर 10. पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगाजवळ दिवा लावायला पाहिजे आणि ओम रुद्राय नमः मंत्राचा जप करा. हर हर महादेव, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.